नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल. मार्केटमध्ये तेजीची सुरुवात झालेली आहे. मागचा जो आठवडा आहे तो शेअर मार्केटसाठी अतिशय उत्साहवर्धक असा झालेला आहे आणि मार्केटमध्ये एक चांगला ब्रेकआउट आपल्याला दिसून आलेला आहे. निफ्टीमध्ये आपल्याला तेजी दिसत आहे, सेन्सेक्स मध्ये आपल्याला तेजी दिसत आहे. निफ्टी बँक लाईफ टाईम हायला आहे. निफ्टी अजून लाईफ टाईम हाय पासून थोडासा दूर आहे. निफ्टीचा लाईफ टाईम हाय हा मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये सप्टेंबरमध्ये लागला होता 26,277च्या आसपास. त्यानंतर कंटिन्युअसली मार्केट पडत पडत आलं आणि साधारणतः एकदा 22,000ला टच होऊन परत एकदा वरती जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि 25,000च्या तिथे परत एकदा रेजिस्टन्स निर्माण झाला. त्याला काही बातम्या कारणीभूत होत्या. उदाहरणार्थ ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ लावले त्यामुळे त्यावेळेस परत एकदा तिथून रिव्हर्स निफ्टी झाला आणि परत एकदा 21,742-43च्या आसपास निफ्टी पोहोचला होता आणि तिथून परत एकदा 90 दिवसांचा जो काही पॉज दिला ट्रम्प यांनी, तर त्यामुळे परत एकदा निफ्टीमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. जे काही इंडियन मॅक्रोज आहेत त्यामध्ये लिक्विडिटी इन्फ्यूज करण्याचं काम जे आरबीआयने केलं, सातत्याने केलं, रेपो रेट कट जे काही झाले आपल्या याच्यामध्ये आणि आता शेवटी तर CRR मध्ये देखील कट केला. या सगळ्या गोष्टींमुळे, पॉझिटिव्ह मान्सून, या सगळ्या फॅक्टरमुळे आणि भारत आणि अमेरिकेचे जे काही टॅरिफ डील्स आहेत तर ती देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे देखील उत्साहाचं वातावरण निर्माण होऊन परत एकदा निफ्टी 25,000च्या पुढं टिकण्यामध्ये, सातत्य ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. मित्रांनो, आपण सध्या पाहतोय की निफ्टी बँक तर लाईफ टाईम हायला आहे. आपल्याला निफ्टी बँक असेल, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय मित्रांनो आपल्याला. परंतु जर आपण बारकाईने निफ्टी मिड कॅप इंडेक्स पाहिला आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की खरी जी ऍक्शन आहे, खरा जो धमाका आहे तो निफ्टी स्मॉल कॅप आणि निफ्टी मिड कॅप मध्ये आहे. कारण तिथले जे शेअर आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे. निफ्टीमध्ये दिसतोय मोमेंटम आपल्याला, परंतु निफ्टी कुठेतरी एका रेंजमध्ये ट्रेड करतोय. नो डाऊट निफ्टी देखील येणाऱ्या काळामध्ये निफ्टी पॉझिटिव्हच दिसतो आहे, परंतु निफ्टीच्या तुलनेमध्ये आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा जर विचार केला तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्शन आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जो स्मार्ट मनी जो मूव्ह होतोय तर तो निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये होतोय. त्यामुळे आपण जर निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधून काही चांगले स्टॉक जर सिलेक्ट केले जे फेअर व्हॅल्युएशन्सला आहेत, फेअर व्हॅल्युएशनचे स्टॉक्स या मार्केटमध्ये शोधणं तसं थोडंसं मेहनतीचं काम आहे. कारण आता बरेच व्हॅल्युएशन स्ट्रेच झालेले जरी असले तरी देखील तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला फेअर व्हॅल्युएशनचे, कमी पीईचे आणि चांगल्या फंडामेंटल असणाऱ्या कंपन्या आपल्याला नक्की सापडतील. परंतु त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, त्यासाठी आपल्याला चार्ट अनालिसिस करावं लागेल, फंडामेंटल अनालिसिस आपल्याला करावं लागेल. जर तुम्ही मित्रांनो पोझिशनल ट्रेडिंग करत असाल, साधारणतः तुम्ही 3 महिने ते 6 महिन्यासाठी जर ट्रेडिंग करत असाल, 1 वर्षापर्यंत साठी जर तुम्हाला पोझिशन घ्यायची असेल तर तुमच्यासाठी चार्ट अनालिसिस मध्ये वीकली चार्ट महत्वाचे आहेत. तिथे डेली चार्टचं महत्व नाहीये. डेली चार्ट तुम्ही एक 5-6 दिवसासाठी आज एक पोझिशन घेतली, आठवड्यावर ठेवली आणि तुम्हाला काढून घ्यायची, तर तुम्ही डेली चार्ट वरती ते करू शकता. जसं आपण पाहतो इंट्राडे ट्रेडिंग आपण 5 मिनिटच्या चार्ट वरती करतो, 10 मिनिटच्या चार्ट वरती करतो. परंतु जर तुम्हाला आठवडाभरासाठी पोझिशन घ्यायची असेल तर तो एक स्विंग जो आहे तर तो ट्रेड करण्यासाठी आपण डेली चार्ट वापरतो. परंतु जर तुम्हाला साधारणतः एक 6 महिने ते 1 वर्षासाठी पोझिशन घ्यायची असेल तर तुम्हाला वीकली चार्ट महत्वाचा. आणि तुम्हाला जर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मंथली चार्ट पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि लॉंग टर्म चार्ट मध्ये तुम्हाला कुठे पोझिशन घ्यायची आहे, एकदा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस केलं की तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत, परंतु ती कंपनी तुम्हाला कुठे तिच्यामध्ये एंट्री करायची हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला चार्ट अनालिसिसचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल. कारण कंपनी किती चांगली असू द्या, परंतु चुकीच्या लेवलला तिच्यामध्ये एंट्री होता कामा नये.
कारण मग आपला रिस्क रिवॉर्ड जो रेशो आहे तो बिघडू शकतो. त्यामुळे आपल्याला एका चांगल्या लेव्हलला आपल्याला तिच्यामध्ये एंट्री करायची आहे आणि फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे की जेणेकरून तिची प्राइस फेअर आहे की नाही हे आपल्याला लक्षात येईल. कारण फेअर प्राइसला आपण चांगल्या लेव्हलला जर एंट्री केली तर आपला रिस्क रिवॉर्ड नक्कीच वाढेल. तर मित्रांनो, आपण जर आता सगळ्या गोष्टी पाहिल्या, मध्यंतरी जे काही इराण आणि इस्रायलचं युद्ध झालं त्यामध्ये अमेरिकेने उडी घेतली, त्यानंतर परत सीज फायर झालं, तर या काही गोष्टी मार्केटसाठी खूप सकारात्मक आहेत. जो आपला रुपया आहे तो डॉलरच्या अगेन्स्ट खूप जास्त प्रमाणामध्ये त्याने स्ट्रेंथ दाखवलेली आहे अलीकडच्या काळामध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. डॉलर इंडेक्स आहे तो सातत्याने 100च्या खाली आहे. क्रूड देखील जे वरती गेलं होतं $75 75च्या वर गेलं होतं, तर ते देखील आता परत खाली आलेलं आहे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, सगळ्या घडामोडी आहेत, तर त्या मार्केटसाठी अतिशय पॉझिटिव्ह आहेत. आणि आपण सातत्याने पाहिले की अमेरिकेचं मार्केट हे सातत्याने वर जाते. डाऊ जोन्स असेल, S&P 500 असेल, नॅसडॅक असेल. नॅसडॅकने तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये तेजी दाखवलेली आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये आपल्याला चांगली ग्रोथ आणि चांगली वाढ आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय देखील IT कंपन्यांमध्ये आपल्याला एक चांगली तेजी दिसून आलेली आहे. परंतु भारतीय IT कंपन्यांचा जर विचार केला तर ज्याला आपण बेलवेदर कंपन्या म्हणतो, ज्याला आपण बिग कंपन्या म्हणतो, मोठ्या कंपन्या म्हणतो, तर त्यापेक्षा देखील मिड कॅप ज्या IT कंपन्या आहेत त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये ऍक्शन दिसून आलेली आहे. त्याचबरोबर काही केमिकल कंपन्यांमध्ये देखील ऍक्शन दिसून आलेली आहे. केमिकल सेक्टर हे बऱ्याच काळापासून अंडर परफॉर्म करते, परंतु त्यामध्ये देखील आपल्याला हालचाल आता दिसून येत आहे. बऱ्याचशा सेक्टरमध्ये, ऑटो सेक्टरमध्ये आपल्याला हालचाल दिसून येत आहे. जी कंपनी खूप अंडर परफॉर्म केला, जिचा IPO आला होता मागच्या कालावधीमध्ये, ऑटो कंपनी होती, तिच्यामध्ये खूप अंडर परफॉर्मन्स दिसून आला होता. तर त्या एका मोठ्या कंपनीमध्ये देखील आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला तेजी दिसून आलेली आहे. तर या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. परंतु मी सांगतो त्याप्रमाणे आपला जो फोकस आहे, आपल्याला दिसतंय की निफ्टी इतका वाढला, बँक निफ्टी लाईफ टाईम हायला गेला, तर परंतु जी खरी ऍक्शन आहे ती मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमची खरी जी वेल्थ तयार होईल तर त्याची प्रोबॅबिलिटी आणि त्याचे चान्सेस हे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये राहतील मित्रांनो. त्यामुळे या गोष्टीकडे महत्व आणि बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. तर आपण पाहिलेलं आहे की शुक्रवारी मार्केट सेन्सेक्स हे 84,000च्या वरती बंद होण्यामध्ये यशस्वी झालंय. निफ्टी 25,637 ला बंद झालाय. साधारणतः येणाऱ्या काळामध्ये कदाचित 26,000 देखील निफ्टी क्रॉस करील, कारण मार्केटचा मोमेंटम स्ट्रॉंग आहे आणि ब्रेकआउट देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. आणि निफ्टी बँक तर लाईफ टाईम हायला क्लोज झाले, 57,443, म्हणजे लाईफ टाईम हायला क्लोज झालेला आहे. परंतु या बँक निफ्टी जो लाईफ टाईम हायला क्लोज झाला यामध्ये प्रायव्हेट बँकांचं योगदान महत्वाचं आहे, कारण इथं सरकारी बँका चाललेल्या नाहीयेत. सरकारी बँकामध्ये जी आपली टॉपची शिखर बँक आहे तर तिच्यामध्ये कुठेही हालचाल दिसून येत नाहीये मित्रांनो. आपल्याला सरकारी बँका ह्या सध्या थंड आहेत, प्रायव्हेट बँकांनी इथं लिडरशिप आपल्याला घेतलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर निफ्टी मिड कॅप, स्मॉल कॅप हे तर सगळेच सेक्टर चांगलेच चालत आहेत आपण पाहिलं तर. त्यामुळे मार्केटमध्ये जे काही आशादायी वातावरण निर्माण झालेलं आहे तर याचा आपल्याला मार्केटमध्ये टिकून राहायचंय. मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर बिलकुल पडायचं नाहीये, कारण ही तेजीची सुरुवात झालेली आहे. बऱ्याच काळापासून आपण पाहिलं, मागच्या सप्टेंबर 24 पासून ते आतापर्यंत एका रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करत होता आणि कुठेतरी आता एक चांगला ब्रेकआउट मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला लगेच प्रॉफिट बुक करायचं नाही आणि महत्वाचं लक्ष आपल्याला जे द्यायचं आहे ते मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये द्यायचं आहे. आणि चांगल्या फंडामेंटलच्या कंपन्या शोधून साधारणतः 2 ते 3 वर्षाचा एक लॉंग टर्म व्ह्यू ठेवून जर तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डिझाईन केला तर येणाऱ्या काळामध्ये तुमची नक्कीच एक चांगली वेल्थ क्रिएट होण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल मित्रांनो. तर नक्कीच येणारा काळ आशादायी आहे. ट्रेड डील्स आपली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे अमेरिकेबरोबर. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपला ब्रिटन बरोबर झालेला आहे आणि दुसऱ्या देशांबरोबर देखील आपल्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. तर आपल्याला त्या देखील घडामोडी अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि येणारं जे काही दशक असेल तर ते निश्चितच
भारताचं दशक असेल, कारण त्या दृष्टीने सगळ्या गोष्टींची बांधणी चाललेली आहे. प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम असेल, आत्मनिर्भर भारत या अंतर्गत भारत स्वदेशीचं जे काही तंत्रज्ञान आपण डेव्हलप करतोय, डिफेन्सच्या सेक्टरमध्ये आपण जे काही एक पोझिशन तयार केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टीमधून लक्षात येत आहे की येणारं दशक हे भारताचं राहील. फक्त आपल्याला मार्केटमध्ये टिकून राहायचंय, कारण जे काही आपल्या इकॉनॉमीची जी काही ग्रोथ होणार आहे, तर तिचं प्रतिबिंब शेअर मार्केटमध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेट राहायचंय, चांगल्या कंपन्यांमध्ये पार्टिसिपेट राहायचंय आणि भारताच्या ग्रोथ स्टोरीचा हिस्सा बनायचंय. तुर्तास इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.